हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी मध्ये आज आपण सातूचे पीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत। सातूचे पीठ हे एक अत्यंत पौष्टिक सुपरफूड आहे। यामध्ये प्रथिने, फायबर आणि खनिजे भरपूर असतात। हे पचनात हलके असून वजन व्यवस्थापन, शरीराला ऊर्जा देणे, उष्माघातापासून संरक्षण आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते। त्यामुळे सातूचे पीठ हे योग्य प्रमाणात कसे बनवायचे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी येथे मी 1 वाटी गहू घेतलेले आहे। गहू आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे, त्यावर एक गाळणी ठेवायची आहे आणि त्या गाळणीमध्ये हे गहू काढून घ्यायचे आहे, जेणेकरून यामधील पूर्ण पाणी निघून जाईल। यामधील पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। त्यानंतर आपण ज्या वाटीने गहू मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे। याला डाळवं किंवा डाळ्या असे सुद्धा म्हणतात। ह्या डाळ्या आता आपण गॅसवर भाजून घेऊया। यासाठी मी गॅसवर कढई ठेवून ती गरम करून घेतलेली आहे। आपल्याला कढई गरम करायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम लो करून ही डाळ भाजायची आहे। डाळ आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने। तसेच फुटाण्याची डाळ ही आधीच भाजलेली असते, त्यामुळे याला भाजायला वेळ खूप कमी लागतो। ही डाळ पटकनच भाजल्या जाते, परंतु तुम्ही या ठिकाणी फुटाण्याच्या डाळीऐवजी चण्याची डाळसुद्धा घेऊ शकता। परंतु चण्याच्या डाळीला आपल्याला मंद आचेवरच भाजायचा आहे आणि भाजायला वेळ खूप जास्त लागतो। सर्व डाळ ही न करपता छान भाजली गेली पाहिजे। यासाठी आपल्याला या डाळीला भाजतेवेळी सारखं परतत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ छान भाजून झालेली आहे। आता ही डाळ थंड होण्यासाठी आपण एका ताटात काढून घेऊया। त्यानंतर तुम्ही बघू शकता गव्हातील पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि आता आपण हे गहू छान भाजून घेऊया। गहू भाजतेवेळी आपल्याला एकच दक्षता घ्यायची आहे की गहू आपल्याला खमंग भाजायचे आहेत। हे गहू जर खमंग भाजल्या गेले नाही तर आपल्या सातूच्या पिठाची पूर्ण चव बदलते व ते कच्चे राहून पोटसुद्धा बिघडण्याची शक्यता असते। तसेच ते खाताना दाताला किंवा तोंडाला चिकटते सुद्धा। त्यामुळे गहू आपल्याला मंद आचेवर खमंग छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तसेच भाजतेवेळी व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेल की ह्या गव्हाचा तळतळ असा आवाज येतो, म्हणजे ते फुटतात सुद्धा। तोपर्यंत आपल्याला हे गहू भाजायचे आहेत। अशा पद्धतीने सारखं परतत आपण आपले गहू भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे गोल्डन ब्राऊन मस्त आपले गहू भाजले गेलेले आहेत। हे गहू थंड होण्यासाठी आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि राहिलेले गहूसुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊया। नंतर आपल्याला घ्यायची आहे 3 ते 4 विलायची। विलायची आपल्याला भाजून घ्यायची आहे। विलायची थोडी भाजून झाल्यानंतर लगेच आपल्याला घ्यायची आहे थोडी सुंठ। सुंठ पण आपल्याला यावर थोडी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे थोडे जिरे। जिरे पण आपल्याला यामध्येच भाजून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर थंड होण्यासाठी लगेच आपण ताटामध्ये काढून घेऊया। हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून आपण याचे पीठ तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त पीठ तयार झालेले आहे। पण इथे आणखी एक सांगायचे म्हणजे तुमचे जर मिक्सरच्या भांड्यामध्ये स्मूथ असे बारीक पीठ तयार झाले नाही तर तुम्ही याला चाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग हे पीठ गिरणीतूनसुद्धा दळून आणू शकता। अशा पद्धतीने आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आहे। नंतर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। येथे आपले उन्हाळ्यातील अतिशय पौष्टिक खाद्य सातूचे पीठ तयार झालेले आहे। आता हे पीठ आपण खाण्यासाठी कसे तयार करायचे ते बघूया। त्यासाठी येथे मी एक वाटी घेतलेली आहे। त्या वाटीमध्ये थोडा गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला गोड कसं पाहिजे त्यानुसार कमी किंवा जास्त करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे आहे। मिश्रण किती करून घ्यायचे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचे आहे आणि यामध्ये मी 2 ते 3 चमचे सातूचे पीठ घालून मिश्रण तयार करून घेणार आहे। त्यापूर्वी आपल्याला पाण्यामध्ये गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा आहे। गूळ विरघळून झाल्यानंतर 2 ते 3 चमचे मिश्रण यामध्ये टाकून हे पीठ तयार करून घ्यायचे आहे। तसेच तुम्हाला या पिठाची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता, घट्ट किंवा पातळ। जर तुम्हाला हे पीठ असेही खायला आवडत नसेल तर याचे लाडू कसे बनवायचे ते सुद्धा यानंतरचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।